आज मी पहिला आणि शेवट सांगतो, माझ्या मुलाला बैकवायचं नाही. माझ्या मुलाला कुठं कुठं घेऊन जायचं नाही. त्याला असं बाहेरचं काही पण काही खाऊ घालता तुम्ही आणि माझ्या मुलाचं पोट बिघडते. म्हणजे आम्हाला एवढी उजागरी राहिली नाही आता आहे ना, एवढी उजागरी नाही आहे की आम्ही नाताले कुठं फिरायला बाहेर घेऊन जाऊ शकत नाही आहे ना. उजागिरी नाही करता. माग माझ्या मुलाला म्हटलं तुम्ही कुठं ना कुठं घेऊन गेले होते, ते कुठं नदीपाशी, तर तिथे एक मच्छर डसलं. माझ्या मुलाला डेंग्यू झाला होता म्हटलं, आणि त्याची रोगप्रतिकार शक्ती कमी आहे म्हटलं, आणि किती आम्हाला पैसे भरावे लागले म्हटलं दवाखान्यामध्ये. तिथं कशाला नेलं होतं तुम्ही? म्हणजे तुझं म्हणणं असंच आहे ना की आम्ही मुद्दामून नेलो होतो, तुझा मुलगा बिमार पडला पाहिजे म्हणून. आम्हाला काही दुःख झालंच नव्हतं तेव्हा आहे ना. नाही, आता मी एकही शब्द ऐकून घेणार नाही तुझा. तो आमचाही नातू आहे म्हटलं. तुझी अशी हिंमत होऊन राहिली बोलायची? काही पण बोलून राहिली. आमचं मन दुखत नाही का त्याच्यासाठी काही झालं तर? भावात दाखवाले आहे. एक दोन पैसे नाही दिले मग लावाले माझ्या मुलाला. आमच्या पैसे नाही. आम्हीच तर तुमच्या भरोशावर खाऊन राहिलो. सारं तुमच्या नावावर इस्टेट करून द्यायली, आणि तुम्ही जसं देतात तसं आम्ही खातून राहतो. आमच्यापाशी काय आहे हो बाई? तू पाय सांग ना आम्हाला, काय आहे आमच्यापाशी? आता मोठे म्हणता काय आहे आमच्यापाशी? दिलं ना पोरीले सोनं गिनं देऊन दिलं ना, आणि काय राहणार आहे तुमच्यापाशी आता? आणि तेव्हा भल्ली गोड वाटे पोरगी, तिला सोनं देऊन दिलं, तिला एक चांगला फ्लॅट घेऊन दिला. आता आमच्या भरोशावर खाले बरे आहे ना. जाऊ दे बाई, आमचं चुकलं. तुला जर एवढा राग येऊन राहिला असन तर दोन आम्हाला चांगला चापटा मार. काही बोलू नको बापा. जेव्हा तेव्हा तेव्हा स्वतःच चांगले वरतोंड करून अधिक मला म्हणते नाही चापटा दे. तुम्हाला काय मॅच चापटा द्यावं म्हणा? स्वतःच्या गुन्हे लपवासाठी आम्हाला चापट दे, नशी दे, तशी दे असे म्हणते चांगले. हरलो मी आता, हरलो. काय बोलते वसून? म्हणजे पाय बरं, स्वतःचा नातू आहे पण उजागिरीने राहिली त्याला सोबत न्यायची. आपण कायच्यासाठी प्रेमा खातीर नेलं व त्याले, आणि तिनं अशी वाईट आरोप लावली व आपल्यावर. मला लय बेकार वाटलं व. जी काही हिंमत राहिली होती आपल्यावर वाईट आरोप लावायची. आपलं पोरगही असं आहे ना म्हणून. काही तिच्या मतानं ऐकते, आपलं काहीच नाही राहिलं ना. थोडी तिच्या मांग 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 जसं काही तिनं घातलं सारखं. आली का तुम्ही? आली का मावर? झाली ना ड्युटी, आणि ड्युटी झाल्यावर येईन नाही तर काय करून मी. आणि जल काय केलं होत्या? नाही, थोडीशी मॅगी केली होती, खाऊन घेते. आता काय मांग काय कटकट कटकट लावू नका. का बघ त्या लेकराला काय दिलं खाले? आणि मला ते सांग पहिले, लेकराला काय दिलं त्या खाले? काय देणार आहे बाप्पा? कालही मॅगी दिली, आजही मॅगी दिली, आणि खाल्ले ना गेले ते फिरायला. तुला सांगितलं असेल ना घरी जेवायला काय लागत असते, भाजीपुडी काय लागत असते खाले. हे मॅगी गिगीनं पोटं भरलेस लोकांना तर मॅग्याच केल्या असत्या. मागही म्हटलं लेकराची तब्येत बाळकली होती, आणि लेकर प्रतिकारशक्ती कमजोर होऊन राहिली, काही चांगलं खाऊ घालत नाही, आणि आम्हालाही तसंच देतं. आणि आई बाबासाठी काय केलं त्या जेवायला सांग बरं पहिले. त्याच्यासाठी काय करावं लागते? करत बसा, खात बसा हातानं. आणि तुमच्या आईला हात नाही दिले का देवाना? अबा मग त्या वहिनीला फोन करून विचारा लागन तुझ्या आईली बा, नुसत्या मॅगीत देते काय, जेवायला देत नसते काय, हातानंच करते काय? त्या घरी हेच पद्धत आहे वाटते. तोंड सांभाळून बोला. माझ्या आईला असं म्हणायचं नाही. माझी वहिनी जीव घालते, आणि तुम्हाला काय लागते माझ्या आईच्या घरचं? माझ्या आईच्या घरी सगळंच चांगलं आहे. तुमच्या घरच्या सारखं आहे का? तुला वाटते त्या वहिनीनं तुला आईले जीव घातलं पाहिजे, त्या बाबाला जीव घातलं पाहिजे? मला नाही वाटून राहिलं मग आई बाबाला त्या जीव घातलं पाहिजे म्हणून. त्याला त्या उपाशी ठेवा हाय ना, आणि म्या उगा राहा, म्या त्या बैल बना. आणि त्या भावानं जर त्या वहिनीच्या मतानं ऐकलं, त्या भाऊ बैल होते, आणि मी तू या बैल नाही होत. माझ्यासोबत बोलू नका. तुम्हाला सांगितलं ना मी सगळं केलंय. खाऊन घ्या, आणि जे आहे मुकटानं खात जा, रात जा. त्याच्या धमक्या देऊ नको. त्या बापाची तर फोन करतो आणि बोलावतो, सारी मीटिंग भरवतो आता मी. हॅलो मामाजी, मी काय म्हणतो, तुमच्या इकडले सगळे लग्न जुळवायच्या वेळेस जे जे होते ते घेऊन या तुम्ही, आणि मीटिंग भरवायची आहे म्हटलं. खाऊन जा बापू, एकदम तुम्ही तडक पडक बोलावून घेतलं. काय झालं? काही आमचं चुकलं का? काही आमचं चुकलं का? तुमचं चुकलं नाही, तुम्ही फक्त सगळेजण घेऊन या, मग आपण बोलू शांततेत. या मग तुम्ही. आम्ही अर्ध्या तासात गाड्या गिड्या पाहतो, लवकर निघून येतो आम्ही. लवकरच या तुम्ही, निघून या लवकर. का हो, तुम्हाला काय गरज होती माझ्या बापाला फोन करायची? आणि काय 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 गरज होती? काय केलं मी? एवढं काय केलं होतं? फक्त मॅगीच बनवली होती ना, एवढंच चुकलं ना माझ्या. काय गरज नव्हती. नेहमी 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 मी तुझी मॅगी, मी कामावून आलो का सारखी राहत नाही, काही नाही, काम नाही करत, पाणी देत नाही ग्लासभर, काही विचारत नाही, आणि सांगा नाही लागन का मला? आणि तू सारख्यानं ऐकून कुठून राहिली? आता सांगा लागन ना तुझ्याला, जर करीन तेव्हा सगळं व्यवस्थित होईल ना. नमस्कार युवा बुवा, कसं म्हणत ना येणं आलं? नमस्कार भाऊसाहेब. नमस्कार भाऊसाहेब. साहेब त्याचं काही माहिती नाही वाटते. हा युवा बुवा बसा. हो बसतो. आई बुवा, जय बाप्पू कुठे आहे? नाही तू घरात काय बापा? हो युवा बुवा, आमच्यासोबत बोलू नाही वाटून राहिलं का तुम्हाला? सोबत बोला वाटून राहिलं तुम्हाला?
नाही ना, तिने मला फोन केलता, काहीतरी काम आहे म्हणे, लवकर निघून या म्हणे, लग्न जुळवलं ते लोक येऊन जा म्हणे. बाप्पा, याले काय झालं एकदम विचित्रपणा. लग्न जुळवले लोक काही तर नाही, काहून असं केलं त्यानं? तुला नाही माहित बा काहून तुम्हाला बोलावून घेतलं ते विलास ना. मी आधी विलास इकडे रे. जावई बुवा, तुम्ही बोलावले तर लगेच निघून आलो. काय म्हणता, काय झालं? मलाही बा लवकर या लागलं बा, तुम्ही बोलावलं म्हणे लग्न जोडणाऱ्या माणसाला, मलाही निघा लागलं लवकरच. आलं बा याच्यासोबत. काहून एवढ्या तर बोलावलं बा तुम्ही? हे बा सासरे बुवा, आता तुमच्या पोरीचे नाटकं सांगतो, नेहमीच झालंय म्हटलं. मी घरी आलो का कधीच ते म्हटलं चहा पाणी देत नाही म्हटलं करू मले. मी तिला आवाज देतो, पाहतो काय आहे तो. पोरी इकडे ये वा. का हो बाई, जय बुवा सांगून राहिले ते खरं आहे का हो बाई? तू काहीच नाही करत म्हणते. मी सांगते ना बाबा, मी किती काय केलं तरी ही महिना हसणे घेत सारे जण. थांबा सासरे बुवा, मी तुम्हाला याच्या देखताच विचारतो, तुमची सून तुम्हाला रोजच मॅगी खाऊ घालते का सांगा बरं? नाही बाबा, माई सुन तर रोज सगळं काही करते आणि चांगली आहे ते. आणि हे कशीच नाही करत म्हटलं, रोज मॅगी खाऊ घालते आम्हाला. आणि आज तिनं आई बाबासाठी स्वयंपाक नाही केला, पण आई बाबा मला कधीच काही सांगत नाही, किती किती बोलते तरी. पण म्या तिला विचारलं तर तोंड वरत करून म्हणते का नाही केलं त्यानं त्याच्या हाताने करा म्हणते. मग तुमची सून तुम्हाला अशीच म्हणते का सांगा बरं बाबा तुम्ही? बाई, असं वागणं ते बरोबर नाही ना. सासरे बुवा आहे आपले, त्याच्यासाठी स्वयंपाक केला पाहिजे. आमची सून करते ना, तू आमची पोरगी होय आणि तुला आमचंही सांगणं कर्तव्यच आहे. आणि रोज 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 मॅगीनं भूक होत असते का सांग बरं तू? आणि त्या मॅगी करायला पाहिजे काय? तुला समजायला पाहिजे ना. आणि तू तर पहिली अशी नाही करी, आता कोण अशी करता? नाही हो बाबा, चुकलं. याच्या पुढे नाही करणार मी, असं नाही करणार. काही तुम्हाला बोलायला नसतं, मी खूप वेळ समजून सांगायचा प्रयत्न केला सासरे बुवा, पण हे कशीच ऐकत नाही. आणि शेवटी म्हटलं आता हाच निर्णय घेणं बरोबर आहे म्हटलं, म्हणून मी तुम्हाला बोलावलं. आता तुमच्या एकदा सांगितलेलं बरं, आता पुढं जर केलं नाही तर मग मी सांगतोच तुम्हाला. याच्या पुढे जर काही केलं नाही तर आम्हाला सांगा, मग आम्ही पाहू. आम्हाला काही माहीतच नाही बा. आम्हाला जे दिलं आम्ही ते जेवतो आणि बस. आम्ही आमच्या पुराली सांगत नाही भाऊ. तुम्हाला असं वाटत असन म्या सांगितलं, माझ्या बायकोने सांगितलं, माझी बायकोही बोलत नाही. लेकराला हात लावू नको म्हटलं तर आम्ही लेकराला हातही लावत नाही. काही नाही, आम्ही जसं म्हटलं तसं वागतो बा. असं काही आम्ही वाईट वागत नाही तिच्याशी. पण ते तशी वागते, आम्ही काय करणार आहे? बाई, चांगली वागत जाणं, काही दिवस आपली लेखी गत आहे ना. चांगलं वागायचं, असं नाही करायचं हो बाई. हो बाबा, त्याच्या पुढे चांगली वागत जाईल, अशी नाही वागत जाईल हो बाबा, नाही वागत जाईल.